दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध. तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 9175743454. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. काय जावाय बापू, कसल्या टेन्शन मध्ये? अण्णा, हा बोला की. माझ्याकडे गावातला छोटासा तंटा आलाय. तुमच्याकडं? मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय त्याचं? तंटामुक्ती अध्यक्ष करतील की निवारण. त्यांना न सुटणारा तंटा आहे, ते म्हणजे अण्णांच्या कानावर घाला. बर बर बर. विषय असा आहे, हा, गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे. बर. आणि त्या प्रतिष्ठित माणसाची बायको सारखी गावाला गेलेली असते. हा. आणि त्या महिलेला तिच्या वडिलांची फूस आहे. एवढ्या तेवढ्यानी बोलवून घेतंय, ही पाहुणे आजारी तिकडं जा म्हणतंय. त्यामुळे थोडंसं घरात चिडचिड झाल्यासारखं वाटतंय. अशा माणसाला काय केलं पाहिजे? त्या वडिलाला अक्कल पाहिजे ना, कशाला त्या जावायला त्रास द्यायचा. करेक्ट. त्या वडिलाला मध्ये घेतलं पाहिजे, राऊंड मध्ये. हा, राऊंड मध्ये घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो जोडलं पाहिजे. पण सासरे हे ज्येष्ठ असतात, त्यांना नाही तसं करून चालत. बरोबर. अण्णा, हा तंटा दुनियाचा नसून माझाच आहे. तुम्ही कशाला पोरी लावत असता सारखे? आता काय हाताने करून खायचं का? अहो, मुद्दाम चाललंय का हे जावाय बापू? आता घेऊ का मध्ये तुम्हाला? काय रवाना योग्य आहे का? आपला विषय वेगळा आहे जरा. माझी दुसरी पोरगी जरा आजारी पडली, तिकडं मदतीला लावो. बरोबर. ती नाही येत इथं. माझी सेवा करायला काय तिला काही होईल काय? तिचा नवरा लावल का? रंभाव आजारी, औषधं खाया पियाला घेऊन लावावं. नाही, बरोबर नाही. ती जातीची जाती सुनाला घेऊन जाते. जावाय बापू, इतर सासऱ्यांची गोष्ट वेगळी आणि आपली गोष्ट वेगळी. माझं हृदय म्हणजे दर्यासारखं, तुम्ही तर पाहताच की. म्हणूनच इतर जावांची गोष्ट वेगळी आणि माझी बी गोष्ट वेगळी. माझं बी हृदय. कर गा ना, झाली का रानातली काम? भाऊ, यंदा पंचवार्षिकला माझा सरपंच पदाला फॉर्म भरायचा बरं का? नाही नाही, आमदारकीच लढव की डायरेक्ट. तरी चालतंय, मग तर काय टेन्शनच मिटलं. का डायरेक्ट पदावणीच भांडायला लागला? नाही नाही, म्हणजे मी जर सरपंच झालो ना, एखादा योजने एखादा ट्रॅक्टर बिक्टर मंजूर करतो ना, आपली योजना बसावतो. ट्रॅक्टरची गरजच आहे तशी. गाना, दुसऱ्याच्या जेव्हा हवा करायची नाही. शासनाचं फुकटचं घेऊन मग आपण प्रपंच करणार, हे काय बरोबर आहे का? काय झालं मुद्द्यावर ये. भाऊ, प्रपंच करायला पैसे लागतात. अण्णा, 3 दिवस झालं लोकांकडे फिर, 3 दिवस झालं ट्रॅक्टरवाला यायना, बैलवाला यायना. जो तो काय म्हणतोय माहितीये का? तुमची पहिलीच बाकी राहिली, पहिलीच उधारी अजून दिली नाही, कुठनं यायचं? जो तो सारवा सारव करतोय. अण्णा, तुम्हाला माहिती, आपल्या घरी 2 खिलार बैल होती. चांगली नांगराला चालत होती. नांगराची काढली, शर्दीला पळावली. बरं, बैल बी अशी सोडल्या सोडल्या फाटी सोडायची. नको मग. हे बघ, शेतकरीच वेगवेगळे प्रयोग करू शकतो. यश येईल, अपयश येईल, पण शेतकऱ्याचं कर्तव्य काय असतं? जे काय करेल ते मनापासून करायचं, आणि ते मी करतो. मला टोमण्यातनं बोलायची गरज. तसं नाही भाऊ, तुमचा निम्मा विषय ना हे प्रयोग करण्यातच गेलं.
रिझल्ट काय अण्णा बरोबर सांगा ना काय रिझल्ट बरोबर आहे आहे बरोबर आहे बरोबर खरं आहे त्याचं. गणा माणूस नेहमी प्रयोगातूनच काहीतरी शिकत असतो. माझ्या तर डोक्यात असं आलंय की बैल विकल्यानंतर घरात असणाऱ्या माणसांचा उपयोग तरी काय करायचा. ही मोकळं जोटं जे त्या जोट्याला तुम्हाला दोघांना झोपायचा माझ्या डोक्यात विचार आहे. कोण दोघाला अण्णांना तुम्हाला त्या निमित्ताने व्यायाम होईल आणि रामभाऊच्या शेतात काहीतरी वेगळा प्रयोग चाललाय असं जगाला दर्शन होईल. आम्हाला झोपा जोट्याला हा आणि तुम्ही हिंदा बोंबलत गावभर काय बोलताय. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय दोघं अण्णा? आणि कृतीशील शेतीचा मला तू आव्हान देऊ नको. रामभाऊची कृतीशील शेती काय असती, स्मार्ट वर्क काय असतं, येता जाता बघितलं ना तुम्हाला तर आदर्श घ्याल रामभाऊचा. काय बघताय तुम्ही? डोळ्यावर काय भात बांधून हिंडता काय दारात ना? कुठं काय दारात दिसना. हेच अज्ञान आहे ना तुम्हाला घर बसल्या नुसतं असं वजन वाढायला कारणीभूत ठरतं. चला माझ्या माग चला बघू काय. कृतीशील शेती काय असते दाखवतो. या 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 रोज डोळं झाकून चालताय दारातनं इकडे तिकडे बघा ठेसकाय चाल. काय भाऊ इथं बघायसारखं? पेरूचं झाड आहे या, आंब्याचं झाड आहे या, चिकूचं झाड आहे या. आणि सोनं दिसा नाही तुम्हाला? सोनं ही काय आहे? 15 फूट उंची वाढलेले ज्वारीची 2 ताट हे दिसत नाही तुम्हाला? दिसतात की हे काढून टाकायचे तर ह्याच्यामुळे तर सगळे आबरू गेली या दारातच उगावलेत नेमकी. ती कोंबड्याला खायला टाकताना दाणं पडलं असते. नाही आता कणीस आलं की ते हे करू ना. अरे 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 तुमच्या बुद्धीची किव येते. अरे ती बियाणासाठी मी लावल्यात. काय एका बियामध्ये एक पोतभर ज्वारी होणार. ह्याच्यात एकाच कणसात पोतभर ज्वारी होणार एवढी ताकद निर्माण रामभाऊने दारात केली. व्हायला अण्णा खरंच आहे की राव. व्हायला मला कसं काय बरं माझ्या लक्षात आलं नाही. आता बघतोय जवळजवळ हे 25 फूट वर गेलोय की. ना 10 फूट वाढवू नको 15 फूट आहे. 15 फूट आहे काय? ते अजून वाढायचंय. हा भाव मला आज कळलं तुम्ही व्यक्ती नाही काय म्हणजे फार मोठी शक्ती कळणारला आहे का ना? हा आणि अण्णा तुम्ही भावाला नाव ठेवता वय अहो तुम्ही उलटा आदर्श घेतला पाहिजे भाऊचा. त्यांच्या बुद्धीचा अभ्यास करा. 2 चिपाडाचा अहो 2 चिपड पण लाख मोलाची. अण्णा माणूस एकटाच असतो नंतर त्याला बायको येते 2-4 पोरं वाहतात मग त्याला प्रपंच म्हणतात. तसंच आहे ही बियाचं तसंच असतं. एक ताट वाढतं त्याला कणीस येतं मग त्याचं बिया नव्हतं. हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. राहुरी कृषी विद्यापीठाने सुद्धा रामभाऊची दखल घेतली आणि तुम्ही मला इथं नावं ठेवता. प्रयोगशील व्हा. तुम्हाला बैल मिळाना ती गुरं मिळाना ती ट्रॅक्टर मिळाना ती असल्या छाटछूट तक्रारी घेऊन येत आहे. मीच बघतो. तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. माझं मी बघतो. आणि प्रयोगशील व्हा. काय खाऊन खाऊन तब्येती वाढवू नका. घ्या ना काहीतरी आदर्श. काय ना बघतोय ना आदर्श. चला शिंदे ओ शिंदे कोण आहे? या रामभाऊ आलेत. रामभाऊ बोला. काय म्हणता? काय चाललंय? काय नाही निवांत आहे. काय पावसा पाण्याची काय कामं नाही ती काय नाही. निवांत आहे. हो बरंच झालं की राव. आणि आमचा गाणा नुसता सांगत आहे तू. लय काम आहेत बैलवाल्यांना रिकामीच नाही ती. तुम्ही तर निवांत आहे. चला 2 दिवस आमच्यात सरी काढायची. 4 दिवस नाही सवड आता. ओ शिंदे आता तर मला निवांत आहे आणि आता म्हणता 4 दिवस सवड नाही. आमची दारात बांधून राहून द्या. ट्रॅक्टरवाल्याकडून घेता. आमची निवांत असल्यावर तुम्ही लावत नाही आम्हाला. ट्रॅक्टरवाल्याला लावता ना. ट्रॅक्टरवालाच बघा. शिंदे ही तुमच्या गायला पहिलवानापाशी मी निरोप दिलता असा. ही मस्ती चांगली नाही शिंदे. मस्ती काय मस्ती म्हणजे काय तुम्ही आमच्या घरी धान्य टाकताय का मस्तीला? आमच्यात काम केल्यावर नाही धान्य मिळायचं तुम्हाला. एवढं आम्हाला विषय नाही झालेलं. शिंदे लोकांना नाही धंदे खाण्यापिण्याचे झालेत वांदे तरी तुम्हाला लय माझा आलाय राव. हो असू द्या. म्हणलं शिंदे जवळच आहेत म्हणलं आणि तुम्हाला तर लय मस्ती आली राव शिंदे. हे बरोबर नाही. नाही पण सवडच नाही आपल्याला 4 दिवस. तुमच्यात तर यायला सवड नाही. आला का? ह्यो वैरणीचा खेळ. म्हणजे आमच्यातच यायला सवड नाही होय. अख्या दुनियाच्याच जाणार. तुम्ही ऐन टायमिंगला ट्रॅक्टरवाले लावता ना. मग ट्रॅक्टरवाल्यापासून करून घ्या. शिंदे तसं मला सांगू नका. ट्रॅक्टरवाल्याकडून घे. मी JCB आणली ना सारी काढीन. मला सांगायची गरज नाही. पोकले ना आमचं काय त्याच्यात JCB काय पोकले ना. शिंदे म्हणजे आमच्यात येणार नाही. नाही काय तुमच्यावर शिक्का मारला का? टिक्का मोऱ्या बांड्या आहे काय तुम्ही?
हा घरात ठेवा बैल, ही गाडी ही घरात ठेवा, बघितलं तुम्हाला धंदा लागेल. पैसे नाही दिला आम्हाला घ्यायला, आम्ही घरात ठेवू ना तर वसिल्या भाव ठेवू. बघतो ही लयच लाग मस्तीला आलंय शिंदे. हे वर रडीचा खेळ. होय. काय विशाल शेठ, काय रामभाऊ काय बोलवलं? काय नटून थटून कुठे चाललाय? आता काय पावसा पाण्याची कामत नाही त्याच्यामुळे निघालो बाहेर हिंडवायला. आईला बरे बाबा, कसं काय हिंडू वाटतं? काय करणार मग आता पावसाचं काहीच काम नाही, होय घरी बसून तरी काय करणार. एक नंबर. ही बरं झालं बरं का. काय झालंय गावात मी फेरफटका मारला, सगळे बिझीच आहेत. रानात सरी काढायची, 2 दिवस जरा द्या ट्रॅक्टर. अहो 4 वर्ष झालं तुमच्याकडे 2000 उधारी ती दिली नाही आणि तुम्ही उधारी साचली की ह्या ट्रॅक्टर संपला की दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याकडे जात आहे. कसं करणार मी, कसा धंदा करायचा आम्ही इथं? हां डिझेलला पैसे लागतात, सगळ्याला गोष्टी लागतात. तुम्ही फक्त चुलतं पुतणे पुढारपण करता आणि इकडे तिकडे हिंडता. पैसे कोण द्यायचं आमच्या धंद्याचं? आम्ही का असं ट्रॅक्टर इकावं का आता? आम्ही पुढारपण आमच्या हिमतीव करतोय, लय पुढचं बोलू हो नका. तुम्ही पुढारपण तुमच्या हिमती करताय, पण आम्ही कसा धंदा करायचा? त्याला डिझेल गावातल्या ट्रॅक्टरवाल्याला बैलगाडीवाल्यांना मी उचली दिल्यात, ती कुठे वेळ का? मला कुठे दिली उचल? गावातल्या ट्रॅक्टरवाल्याला दिली, मला थोडी दिली उचल तुम्ही. तुमचं श्याम काका सुद्धा मला असं बोललं नाही. आता श्याम काकाचा काळ निघून गेला, त्यावेळेस तुमचं चालत होतं. आता माझं काय, मी कसा करायचा धंदा? त्याला डिझेल लागते, त्या ड्रायव्हरला पैसे द्यावे लागतात, काय मेंटेनन्सचा खर्च आहे ते कुठं आणू? म्हणजे तुमचा धंदा माझ्या 2000 वाला. हा मग त्याच्यावर आला. तुम्ही त्या 4 वर्ष झाले पैसे दिले नाहीत. आजकालच्या पोरांना बोलायचं मॅनर्सच राहिलं. मॅनर्स काय, पैसा पैसा, धंद्याच्या ठिकाणी धंदा. तुमचा पुढारपण गावात, आम्ही काय करणार त्याला? आम्हाला भूक लागली, आम्हाला काय खाय? तुमचं विशाल पुढारपण. शेठ, एकदा तुमच्या रानात धान्य पेराय नव्हतं, माझ्यातनं माझ्या आजोबाकडून तुमच्या आजोबांनी एक पोत धान्य नेलं, मग आता- आम्ही काढतच बसलो. मग ते आजोबाला सांगा, मला काय सांगता? आता म्हणजे तुझा आजोबा जिथं नाही तर माझा आजोबा जिथं मग नाही. आता मी कुठे जाऊ त्या आजोबाकडे? त्याच्याकडे जाऊ का डिझेलला पैसे मागाय? ही बरोबर नाही बरं का. अरे 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 मला किव येते. अरे माघारी बोलाय शिकताय तुम्हाला, माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला बोलताय विशाल शेठ, हे बरोबर अहो नाही. इंटरनॅशनल पुढारी तुम्ही सगळ्यांसाठी, माझ्यासाठी माझं 2000 रुपये लय महत्वाचे आहेत भाऊ. किती दिवस झालं कवर तुमच्या मागे हिंडायचं? तुम्ही इकडं तुमचा पुतण्या तिकडं करणार काय? अक्षरशः माझा मी बघतो का तुमच्यात काय ट्रॅक्टरवर शिक्का मारला आम्हाला मिळेल का नाही? मी कुठं म्हणलंय माझ्या ट्रॅक्टरवर शिक्का मारलाय? दुसरा बघा. ए बघतो मला सांगायचं बघा बघा बघा. होय मेंबर सोसायटीत जरा काम करावं लागेल राव, कारण आता इरे येऊन पडलाय, ती कळतंय पावसामुळं. मग अख्खा नावात पत्रा टाकायचा, त्याशिवाय खायला मिळतोय आपल्याला. नीट वाटा, सोपं नाही. काय झालंय माहिती का, बऱ्याच ठिकाणी दाढी पाडल्यात. त्यांचं ती बघतील ना. आपलं पद काय आहे? सरपंच आहे. मग त्या पदाचं बघायचं का ते चेअरमन आहे, मग त्यांच्या त्या सोसायटीचं बघायचं, त्यांचं डोकून बघण्यापेक्षा आपलं बघा ना काय आहे ते. हा? काल त्या अतिक्रमणवाल्यांनी मोठा गोंधळ घातला. हा. हा? रस्त्यावर कुठं सार्वजनिक जागेत त्यांनी बांधले. सरपंच, अतिक्रमण काही एकाच जागेवर नसतं, प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी हे अतिक्रमण होत असतं, त्याला आपणच सामोरं जायचं असतं. आणि ती कसं असतं माहितीये ना, भिड वाढ कसं असतं. त्यासाठी आपण कुणाची भिडभाड ठेवायची नाही, गावला तरक्यात दाबायचा, लावायचा जेसीबी रेटायचं, ते ठेवायचं. आणि तुम्ही मलाच दाबता, तो ग बस तो बघ. का तो काल आला धावून, तेव्हा तुम्ही दोघं बी पळून गेला. हा? मी सामोरं गेलो. आम्ही पळून जायचं कारण काय माहितीये का तुम्हाला? झालं काय? चेअरमन थांब बा, तुम्ही काय म्हणताय? धावून आला की पळून गेला. मग पद कसं घेतलंय? 4 वर्ष झालं मी मागतोय तर पुढं पळताय. मग पुढनं एखादा आला तर कशाला आमच्या आड लागताय? मग घ्या नसतं की कसं आहे, त्यासाठी मग आम्हाला बी नाराज करायचं नाही, मग आम्ही सहकार्य करणारच की. आणि तुम्ही आमची उनी दुनी काढण्यापेक्षा तुम्ही गावात काय चाललंय लक्ष द्या. या जगताप पाहून आले. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता विशालराव? काय नाही, आत्ताच रामभाऊ भेटले होते, बर ट्रॅक्टर मागितला बर. नांगरटीसाठी. 4 वर्ष झाली उधारी दिली नाही 2000 रुपये. आलं मग आणि वरनं इंटरनॅशनल माझ्या उडाली. छाती काढून आवाज करतात. अहो त्यांचं तसंच आहे. आपण त्याला डिझेलला पैसे लागतात, काय हे असलं विचारच करणार? माझं नांगरून द्या, माझं नांगरून द्या. अहो त्यांचं तसंच आहे, देणं ना घेणं आणि फुकटचं. होय गरीबाला किती दिवस चेंगरायचं? तुम्ही बी सांगा ना सरपंच थोडस. आम्ही सांगितलं असतं, पण आता किती त्याची राहिली 5 एकर. यायला मी माझ्यासारखा एखाद्याने एकर खूपला असता आणि नवा ट्रॅक्टर घेतला असता. पण सांगता कोणाला ही बुडवी अवलाद. कुणाचं कधी पुरं केलं नाही, कुणाला कधी दिलं नाही, नुसत्या आश्वासनावारी मारले आणि कडक कपडे घालायचे आणि गावात हिंडायचं, पुढारी करत असे. बकरी मोडून वाडगं बांधायचं.
हा 2000 रुपये द्यायला अडचण काय? अहो डिझेल किती महागले. ड्रायव्हरला द्यावं लागते, डिझेलला द्यावं लागते. अहो विशाल शेठ पण तुमचं पहिलेच पैसे दिले नाही तर तुम्ही काय लय ओरडून घेताय? नाही तर नाही, काय काळजी करता का? तुम्हाला एका त्याच्यावर फक्त धंदा राहिला का तुमचा? नाही नाही आणि मग दुसरीकडून 100 रुपये कमी काय घ्यायचं आणि तिकडे नांगरट करायचे, पण असल्या उताड्याच्या जायचंच नाही. रोकडा आता तीच झालं या. आणि विषय काय माहितीये का, त्यांनी तुमचं अहो पण ह्यांचं नाही अख्या गावात गुदाऱ्या सगळ्या. ह्याचं दुकान झालं की त्याचं दुकान, त्याचं झालं की ह्याचं. लाला माने बी बोंबलत होता आमच्यापाशी, रामभाऊ पैसे देणार 4 वर्ष झालं, 4 वर्ष झालं. गोऱ्याचं बुडावलं, मान्यांचं बुडावलं, आता तुमच्याकडे आलेत का? हो आमच्याकडे आला. हा. ह्यांनी जरी वरनं कडक कपडे घातले ना तरी ह्यांच्या आतनं बनीला फाटकीच असते. राहू द्या का हो मेंबर? काय नका नका काय करा, लय काळजी करायची नाही. डायरेक्ट आमच्या रानात येऊन दे ना, आम्ही रोख पैशाचं बोला आणि त्यांच्याकडे जाऊ नका अजिबात. ऐ, जे वस्तू नांगरायचं होईल ना आमच्या रानात येऊ द्या, आमच्या रानात येऊ द्या. त्यांचा वावर 5 पांड. आता ट्रॅक्टर इकडे गेला आणि माघारी आला तर तुमचं नांगरून होतं. 7 एकर आहे, 7 एकर. ऐ, मग काय गिरायक बघू का? बघू का गिरायक उद्या? ज्याला त्याला 7 एकर आहे, 7 एकर आहे, 2 कोटीची आणि इकून टाकू का? चला बाकीची कामं करू. नका देऊ नका त्याला. तुम्ही देऊ नका ट्रॅक्टर अजिबात. कामावर लक्ष द्याला का कुणी? आम्ही. तुम्ही दोघांनी? काय सरपंच हे बघितलं का? शोसकडे खांदायला हवं, त्याच्या टाकायला हवं त्या. मला तुमचं लक्ष नाही, तुम्ही आम्हाला सांगा. आपण मला सारखं पळावं लागतं ना फायली घेऊन, जा इकडं जा तिकडं. फायदे 10 घेऊन जाता पण एक सुद्धा काम होत नाही तुमची ज्यानी. जेव्हा आम्ही बघत तेव्हा ती काम पूर्ण होत्यात. खुर्ची बसा माझ्या म्हणजे कळल तुम्हाला. त्याला काय तर मेंबर ना आम्ही आहे की तयार, पण तुम्ही बाजूला व्हा की. पुढच्या पंचवार्षिकच्या आताच्या नाही. आणि मग पुढच्या पंचवार्षिकच्या काम आम्हाला सांगायची आणि फायली न्यायच्या त्या नामकं न्यायच्या. असं काय गम्याला बरोबर राहायचं आणि डोक्यावर घेऊन जायचं, फायली घेऊन चालल्या गत. हा खुर्ची बसताना मजा वाटते. सरपंच वाटतं. आम्हाला काय होते, आम्हाला सांगायचं काम करा. संजय हे कर, संजय ती कर. आल्या का काय सालगाडी येवा तुमचं? तुम्ही दोघांनी काय करायचं विरोधक सांभाळायचे, बाकी मी आहेच लढायला. कुठलं तरी हिताचं सांगत जा आम्हाला. ऐ बागायतदार, प्रगतीशील बागायतदार, नुसते बागायतदार नाहीत. काय चेहऱ्यावर का 12 वाजल्यात? स्वतः गाला काय कोणाचं? अहो मेंबर, ह्यांची प्रगती राहिली बाजूला, ह्यांच्या घराला दार आहे का ती तरी विचारा आधी. जागीरदारांच्या अवलादांनो, तुम्हाला कोण माझ्याशिवाय गावत नाही का? माझ्या मागे डोक्याला जरा व्याप आहे. तुम्हाला मी नंतर बघतो. जाऊ का? अरे आधी तेवढ्यासाठी दुसऱ्याची व्यवस्थित देणी द्यायची असतात, त्याच्यासाठी पट ठेवावं लागते. एका शब्दावर माणसं आली पाहिजेत आणि गेली बी पाहिजेत. पुढारी नाही करायचं. अहो ह्यांनी गावच्या उधाऱ्या दिल्या त्या का कोणाच्या? ह्यांनी तर गावच्या उधाऱ्या दिल्या तर त्याच्यावर पतसंस्था उभा राहील. एवढ्या उधाऱ्या गावात झाल्यात, कोण ह्यांची पट ठेवायचंय? ह्या माणसामुळं गावातलं दुकानदार पळून गेले. ह्यानी खाऊन दुकाने बसवली, तीच बरोबर होत त्या माणसाचं. संजू तसं नाही. गेला ती काय आहे माहिती का, गावात पत, शेतात खत आणि घरात एकमत पाहिजे. तशी यांची पत तरी राहिली का? बरं, तुम्हाला मी सेपरेट उत्तर देऊ का एकदमच देऊ? तुमची बोला की. तशी चेअरमन तुम्ही काय मला असेल तशी. तुमच्या घराला नाही दार, तुमच्या घरात राहायला आलोय मी. तुम्ही काय म्हणला हे असं झालं, भावकीला स्वतः आलंय का? बरं मेलं अख्खं गाव, कुणाच्या वाचून जग चालायचं राहते नाही राहत. तुम्ही काय म्हणता घरात एकमत? आपलं काय बायको टचा टिसती या सुपारी फोडल्यासारखं. हे बघा गावात कोण किती लायकीच आहे मला माहित आहे. काय उदाहरण पाजारण मला नाही देऊ द्या. रामभाऊ त्याला खंबीर आहे. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. तुमच्यासारख्या कुत्र्यांनी भुकायची गरज नाही. मग मी सांगतो ना, दगड राहिलेलं पाडून टाकी ना. नंतर राहिलेली इकायची असली तर मला सांगते राग बघ तू. जरा जेवला तुझं तू बघ. तुझी सगळी कर घ्यायला बसला यो. अरे किशात नाही दमडील मला. अरे बायकोनं रुमाल मागितला तर देत नाही तिला. मला वहिनी सांगत होत्या रुमाल माझा नवरा देत नाही. त्याला सांगा ही लायकी तुमची. आणि चेअरमन ऐका की, हा ती 2.5 घेतील, मी 2.5 घेतो. असं इतकी मस्ती आली तुमचं काय? काम करावे नेवशे सरपंचांसारखं. एका झटक्यात सगळं एका दगडातच आउट करेन, एका ठोक्यात. लाचार कुत्र्यांनो, मी तुमच्या संग भांडायच्या मूड मध्ये नाही. मी 2 पावलं जेव्हा मागे घेतो ना, ताणून मारे ना कुत्र्यांनो. येतो संध्याकाळी तुमच्याकडे पण दाखवतो हिसका. अरे ह्याचं त्याचं चाड्या लावताय काय? मला तर वाटतं तुम्हीच म्हणला चाल रामभाऊला गरज कर नका, पण तुमच्यासारख्या कुत्र्यांची गरज नाही. बघतो तानाजी बापू समजून सांगा हे माणसांना. सांगतो. ओ सहस्राव, सहस्र
मी ऐकणार मी ऐकायची ते ऐकायची राव का मग असं थांबून ठेवलंय. काय झालं? त्या वहिनीने मला सांगितलं त्यांना जाऊन फोन करायला सांगा, साधिक भाज्यातनं 2 किलो मटण आणायला सांगितलं. ओ आमच्यात चातुर्मास आहे, कुठनं 2 किलो मटण आणायला लावलंय? वहिनीला लावा फोन तुमचा तुम्ही, मग मी सांगतो वहिनीला बाबा हे माणूस काय ऐका ना. काय कळतं वहिनीला? गप्पा तुम्ही. फोन करून सांगे साधिक भाईला नुसतं, तुम्ही नका येऊन मी जातो. साधिक भाईला अहो आमचं आम्ही बघू, मी जाऊन आणीन ना, घरात लागले. अहो वहिनी म्हणल्यात भाऊजी हे माणूस येणार नाही, याच्या संसारात निवळ माझ्या आयुष्याचं मात्र झालंय. बोंबलं सध्या वहिनी माझ्यापाशी. गप्पा. तुम्ही फक्त फोन करून सांगा की दादा. तुम्ही पण कधी कधी मात्र करता की एखादी काडी टाकून? बरं साधिक भाईला फोन करा, बाळासाहेब येतात म्हणाव, त्यांना ते हे करा. नाही नाही, आमच्या चातुर्मास आहे आणि तुम्ही पण काय खाऊ नका अजिबात. मला नाही लागायचं ती सासरा यायच्या तुमचं, त्यामुळे वहिनी म्हटल्या. आमचं सासरा याच्यात मला माहित नाही, तुम्हाला कसं माहिती सासरा? मी गेल तू घरी राहू वहिनी, माझ्या विश्वास नाही का तुमचा? मी नाही रुपयाच जास्त आणत नाही, फक्त फोन करा साधिक भाईला. सासऱ्याला वांग आवडतं, वांग करायला लावतो. बरं सुभाषराव मी जाऊ का घरी? कारण ह्यो माणूस एवढा धापा टाकत आलाय म्हणजे नेमकं काहीतरी उद्या वाढवलेला दिसतोय. सुभाषराव आपला ट्रॅक्टर केव्हा यायचा आहे? आपला सुभाषरावचा आपला काय वेगळा आहे काय? दाखवतोय काय काय नाहीस का? सुभाषराव ना लागे म्हणत होता ना आपला. असू दे, नालायक असलं तरी मित्र आपलं. केव्हा यायचा ट्रॅक्टर आपला? एक 7-8 दिवसात येईलच. अजून 7-8 दिवस? किती लाचारी! ट्रॅक्टर सासरवाडी 2 दिवसासाठी दिलाय मला ना, अजून 8 दिवस येईल मत आहे. आपण माझा ट्रॅक्टर मी 2 दिवस ठेवीन, नाही तर महिनाभर ठेवीन. तुम्ही का उराला वाळू लावून घेताय? तेच सांगतोय तुम्हाला. माणसं दाखवतो गावातली कशी आहे ती. अरे बाळ्या, त्या गाडीवाल्यांकडे गेलतो, मला 2 दिवस सरी काढायला गाडी दे, तर म्हणले आम्हाला काम आहे, आमचं असं झालंय तसं झालंय, पैसे राहतात, ही होत आहे. ट्रॅक्टरवाल्याकडे गेला, उर काढू काढू बोलतात राव. त्यांना मला दाखवतो माझ्या बी सुभाषरावचा ट्रॅक्टर आला असेल. नाही बरं का रामभाऊ, त्यांची पण काय चूक नाही. काय करतात इतकी नालायकाचे ते लोक, काय काय त्या बैलवाल्याचं उधारी ठाकावते ती दुसऱ्या बैलवाल्याला सांगतात, सगळ्या बैलवाल्याच्या उधारी ठाकतात, ट्रॅक्टरवाल्याकडे जातात, ट्रॅक्टरवाल्याच्या उधारी ठाकावते ती कशी देतील लोकांना असले ट्रॅक्टर? मी हेच म्हणतोय त्यांना, अरे आमचं पण उपकार आहेत का नाही तुमच्या? पैसे आज उद्या होत्यात, पण सुभाषराव आडवं बोलतात राव. बरं थांबा, माझ्या बी सुभाषरावचा ट्रॅक्टर आला असेल. ना आमचाच ट्रॅक्टर नेऊन कुठे हिसका दाखवता रामभाऊ? अहो आम्ही पण ट्रॅक्टरवाल्यांना ट्रॅक्टर मागायला जातो ना, आम्हाला देते, तुम्हाला का देत नाही? त्याची कारण शोधा की तुम्ही. कारण शोधतोय मी. काय कारण आहे ते? जळतात माझ्यावर, कारण गावाना ती जळतात माझ्यावर बाळ्या, कारण गावाना. तुमच्यावर काय जळायचं कारण आहे? नको माव रामभाऊ, संपत काकाचे ट्रॅक्टर आहे, किरकोळ घोटाळा किरकोळ काम करायचे, आणि मग तो ते किती सरी 2-4 एकर असली घे ना काढून, किरकोळ घोटाळा ट्रॅक्टरचा. चल मी ते सांगतो तुला. बाळ्या नको, कारण लोकांचं चांगलं करून आणायचं म्हटल्यावर काहीतरी आपल्या तू अंगलट येतं मागचं. ऐका मग 8 दिवस थांबा, आपला 8 दिवसांनी ट्रॅक्टर काका म्हणल्यात माझं काहीच नाही, काय असेल ते किरकोळ कर आणि वापर 8-10 दिवस ट्रॅक्टर. 8 दिवस थांबा, तर माझी रानातली कामं पडीक ठेवतो आणि मला बी गावाला दाखवायचंय. रामभाऊने मनात घेतलं ना, 2 दिवसात काही घडू शकतं. हा दाखवतोय काय आलायस का? कुठे ट्रॅक्टर? हाय शपथ काकाचे उभा आहे. बाळो काकांचा ट्रॅक्टर नक्की आहे ना? अरे का किरकोळ काम, आईल बदली किट हाफ ग्रीशिंग करायचं, बाकी काय दावा किरकोळ करशीलच ना, पण ट्रॅक्टर 8 दिवस चालू दे. त्यांना काय द्यायची गरज नाही ना, पैसा पाणी. काका माझ्या काकांचा किती पहिल्यापासून विश्वास. अरे तुमच्यावर काय शिक्का मारलाय वय बघताय चष्म्यात ना? असं आम्हाला काय मिळेल? आमची काही इज्जत आहे का नाही? काकांना 100 दिवस मी ट्रॅक्टर दिलता आजोबाच्या काळात. नाही मग आलायच कशाला आम्हाला ट्रॅक्टर मागायला? दाखवतो काहीच का? चल बाळू घेऊ नका तुम्ही. वहिनीने सांगितलं तर साधिक भाईला फोन करायचा. माझी काय बसायची कारण आहे? आमच्या ट्रॅक्टरच्या वेळेला कसं आलता, शोरूमला कसं आलता घ्याला तुम्ही? हा होय, या काय काय हिसका दाखवतो की नालायकपणा चाललाय वय. मला तुम्ही सुद्धा ट्रॅक्टर द्यायला नाही म्हणताय. आपण तुम्ही काय एवढं वैतागलाय रामभाऊ? जो माणूस सासरवाडीचा बैल झालाय आणि सासरवाडी ट्रॅक्टर लाय, त्यांनी तत्वज्ञान सांगायचं कारण नाही. बाळू हेच नाही, सरपंच तो नेवश्या तो संजय नाही का असं चालतं कोबड्या खाऊ सांगत. आणि ते चेअरमन मला हसत होती फिदी फिदी, म्हणजे ह्यांची पत नाही गावात, ह्यांची लायकी नाही. काय लायकी रामभाऊच्या आज दाखवायचं? मी त्यांना म्हणलं तुमच्या उराव दाखवतो जोडीदाराचा ट्रॅक्टर. अरे लाज वाटली पाहिजे माणसाला. अरे आपल्या मित्राचा अपमान होतोय तरी सासरवाडीत फोन करून सांगायचं डेरिंग नाही. तुम्हाला लाचार माणूस बैल उद्या मागून घेतो ट्रॅक्टर. उद्या मागू शकत तुम्ही? आज किती लांब आला तो ट्रॅक्टर? आज कसं येईल? मी बी दाखवतो तुम्हाला 20 का. बाळ्या कुठं काकांचा ट्रॅक्टर दाखव, किरकोळ खर्च करतो आणि आजच शरी काढून घेतो. ऐका रामभाऊ, हो का
जाऊ दे आता, पुढच्या वेळेला ट्रॅक्टर लागला तर देईन. आता ट्रॅक्टर आजची आज घेऊ बाळासाहेब, आणि संध्याकाळी जेवायला जाऊ आपण. जेवणाचं काय मध्ये रामभाऊचे सरी काढायची असू दे, जेवण पण घालणार हा आणि पंगतच बसवणार, बोकाड कापो, आणि तुम्ही शेवटच्या पंक्तीला बसायचं. शेवटच्या पंक्तीला कसं रामभाऊ? मग ट्रॅक्टर घेऊन माझं नांगरायला लावाय लगेच काय तुम्ही. राव, तुम्हाला कळतं का? नाही नाही, किती खर्च होऊ दे बाळ्या, हिसका दाखवायचा आहे. किरकोळ खर्च कर आणि सरी काढ आणि लगेच त्याचा काकांचा देऊन टाकू माघारी. हे ट्रॅक्टर होय काय रे बाळ्या? कसं हत्यार हा दाखवतो बाळासाहेब, म्हणजे नाच बरे काम. काका म्हणल्यात बिंदास बाळो, काय पण कर. हे हत्यार रे होय का सुभाषराव? ट्रॅक्टर बोलवून घ्या, आपल्याला उद्या लागेल. तुम्ही रामभाऊ लाचार होऊ नको, बैल आहे तो सासरवाडीतला. मला तर आता तुम्ही हिसका दाखवाय चालला होता, आणि ट्रॅक्टर अहो हे ट्रॅक्टर दुरुस्त होईल वय? का? काय आणलंय बाळ्या ही? मी तिथं सांगत होतो ह्या माणसाच्या नका आधी लागो. मागच्या आठवड्यात बायको म्हणली 2 किलो मटण साधिक व्हायच्यात नाना, ह्या माणसाने 10 किलो मटण आणलं आणि अख्खी आळी जेवायला घातली. ही इतकं माणूस छान आहे, आणि तुम्ही ह्या माणसाच्या नादी लागताय. ह्या माणसाचा ऐकून ह्यो आपला दोस्त आहे का? ह्यो परका माणूस आहे आपल्यातला. इकडे ह्या जरा टापले काय हाटोरी पट्ट्या केले चालते द्या. अजून इथं डिप्रेशनचा आईल बदललेले काकाने मागच्या महिन्यात, आणि नुसतं आता काय करायचं, हापरकी करायची या, आणि स्टार्टर धरून देत नाही, हाफ स्टार्टरला उठतो या. आणि तुला नडलं अडलं, गाडी कुणाची नाही मिळली, अरे गाणं डायरेक्ट विमानतळावर इल्ला होगावला सोडायला तुला. बाळ्या माग तर 1966 मॉडेल लिहिलंय. तुला नांगरायचे का मॉडेल बघायचे? अरे हे कवा दुरुस्त होणार आणि कवाही करणार? ऐका. आता खोला टाकलं तर पुढच्या वर्षी नीट होईल हो. ऐका, हवा सुद्धा गेली नाही, हवा सुद्धा गेली नाही. माझी का हवा घालावताय? का हवा घालावताय? माणूस आपल्यातला का? हा माणूस आपल्यातला असू दे बाबा. आपल्यातला आहे का? वर ना बाळात पडलं आपल्यातला आहे का? आपल्यातला आहे का? ट्रॅक्टर देत नाही रामभाऊला. माझी प्रतिष्ठापना लागलेली आहे. सरपंचांनी ह्यांनी मला चिडावलेलं आहे, आणि त्यांनीच त्या गावातल्या लोकांना सांगितलंय रामभाऊला सहकार्य करू नका. 100% मी ओळखलेलं आहे. अरे ट्रॅक्टरला फोन कर तू लगेच. बाबा, डोक्याला ताप ऐका करू नको. रामभाऊ, ह्या बाळासाहेबांच्या तुम्ही नादी लागू नका. हे ट्रॅक्टर का दुरुस्त लगेच होणार आहे का? होणार आहे का? आणा पटकन सासरवाडी. नाही सासरवाडी, मग 2 दिवस थांबा. ऐका, असं तुम्ही 8 दिवस झाले म्हणताय, 2 दिवस थांबा. नीट नीट ऐका. माणूस लाचार आहे, ह्याच्या विश्वास रामभाऊ, ह्या माणसावर विश्वास ठेवू. बायकोच्या ऐकण्यातला हे बैल आहे. बायकोच्या ऐकण्याचं मग कशाला बायकोच्या तिथं काढे टाकता हो? कुणाच्या ऐकण्यातला? हा ऐका रामभाऊ, मी काय म्हणतो हे का, गाणं असा तसा पोरांच्यात फिरतोया. तुम्ही जर एखादा नवीन ट्रॅक्टर घेतला तर तो तुमच्या रानातली पण कामं करल, दुसऱ्यांची कामं करल, 4 पैसे घरात येतील, आणि तो गाणा गुंतून राहील. विचार करा थोडासा. ह्याला 2-4 काटर पेना टाकल्या, आणि बघ ह्या सगळ्याला का चालू आहे हे रामभाऊ. गं बाबा, हे म्हणतात ते बरोबर आहे. अहो जिल्हा बँकेचा अध्यक्ष मला 100 वेळा म्हणतात रामभाऊ नवीन ट्रॅक्टर प्रकरण करा, नवीन ट्रॅक्टर प्रकरण करा. अरे रामभाऊ, तुझ्या खात्यात शिबिरला गेलं या. ए बाळा, एका चापटीत खाली पाडीन शेणपाणी गेल्यावर. मी म्हणत होतो नादी लागू नका त्या माणसाच्या. काय तुम्ही हे का डोक्यात घ्या, नवीन ट्रॅक्टर आणायचं डोक्यात घ्या रामभाऊ. नव्वद वाटाचं काम आहे माणसा. एका शब्दावर रामभाऊचे ट्रॅक्टर येईल. 2 एकर सरी काढायची त्यासाठी. असू दे, गावाला बी बघू दे. रामभाऊला नाही म्हणायचा परिणाम काय भोगावा लागतो ते. उत्तावला नवरा गुडक्याला भाषण करत जाऊ नको. बात नाही. घर अडचणीत आणतो तू. अजिबात नाही, मी परत बोलून देणार नाही. अजिबात बोलू नको. बघतो, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुम्ही बी मला नाकारलाय ना, ट्रॅक्टर तुमच्या बी उराव आणून दाखवतो. मी नाकारले, कुठे थांबताय का 2 दिवस? ह्यो माणूस 15 दिवस मला चालवतोय, 2 दिवसात, आणि ती येडं म्हणते राहिले अजून. अरे बायकोच्या ऐकण्यातला बैल आहे त्यो. ओ नंदी बैल गप्पा, तुम्ही लगा नाही सांगू. आमच्या बायको पुढे मान हलवता की सारखं येऊन. सुभाषराव इकडे जात्यात, सुभाषराव तिकडे जात्यात. कोणी शान नाही. सांगितलं या माणसावर लक्ष ठेवा. अख्खं गाव मामाचं, कोणी नाही कामाचं. चला, ट्रॅक्टर नाही आणलं उद्याच तर रामभाऊच नाही. ठरलं. कोणी काय काय पडतो का रामभाऊ, या माणसाचं नको ऐकू लागा, येऊ गोत्यात घालतो. त्या माणसाचं ऐकू नका रामभाऊ. हा ट्रॅक्टर दुरुस्तीला महिनाभर तरी जाईल. तुमची सरी लागत असेल. मिस्त्रीला लगेच फोन करतो का मिस्त्री लगेच राहतील करून. कुठला गंगांच्या सारखं आहे ह्या मिस्त्री. गंगा नाही वय राव, तो मला माहित नाही. त्याच्या पुढे मला सांगा किती 7-8 ट्रॅक्टर असतील दुरुस्तीला. तो ही काम सोडून हे माझा फोन गेला हातात काम टाकून लगेच घेणार. बाळ्या, आयुष्य गेले ट्रॅक्टर मध्ये. बाळ्या ह्याला 3.5 लाख रुपये खर्च करणार, आणि 2-3 हजाराचं तिथं जर ट्रॅक्टर लोकांचा भाड्याने नेला तर होणार. हे कोणी उद्योग सांगितलाय? ट्रॅक्टर नवाच. रामभाऊ,
तो ट्रॅक्टर नवा आणून गोत्यात आणलं मी लय मारी ना ह्या माणसाचं ऐकू नको माझी आबरू गेली हे तर मी तुला लय मारीन. ऐका. सरपंचांनी त्या बाकीच्या लोकांनी माझी आबरू घालवली आणि ह्या माणसांनी सहकार्य केलं. माझं व्हिजन कसं असतं रामभाऊ, तुम्ही जर नवीन ट्रॅक्टर घेतला, गाणाला व्यवसाय होईल, गाणाला जर धंद्याचा लोड आला तर ही काय करू नयेत. हेडला त्याला 40-50 रुपये मागते, त्यापेक्षा काम धंदा करते. तो माझा मित्र मी त्याचा मित्र मी बघून गेल काय करायचं. तुम्ही जो बायकोचा लाचार बैल आहे ना त्यांनी सांगायचं नाही. तुम्ही नका आम्हाला सांगू. रामभाऊ नवीन ट्रॅक्टर घ्या तुम्ही. सगळे तुम्ही बैलच असता, बायकोचे बैल असता, हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. कारण तुमची बायको माझा बायकोचा मग मला बोलायला लावू नको. मी बोकाय तुला काय करायचंय माझा हे तर महत्वाचा विषय. पैसा लय जात्याला का रामभाऊ ऐकलं का नवीन घ्यायचा ह्याच्यात काय मला डोकं घालायला. नवीनच घ्या रामभाऊ, नका ह्याचं त्याचं ऐकू तुम्ही. माणूस आमचा कशाला येतो. हे रोज आहे ना, रोज कंटिन्यू केलं पाहिजे. कंटिन्यू केलं ना आपल्या इथं बोलावलं तू काना कुठे गेलाय. तिकडं ट्रॅक्टर जाईल तिकडं जाणार र, गावातली पोरं टक्क्यानी बघणार र, लयच भारी वाटतंय आमिर मनामध्ये, ट्रॅक्टर येणार माझ्या आता दारामध्ये. घेतला निर्णय भाऊनी. काय ट्रॅक्टर आणतो ट्रॅक्टर उद्याच. काय उद्या ट्रॅक्टरांचा उद्याच आपल्याला नवाच होय. लका ही गाणं ही पार्टीला का पाहिजे, काय असलं नाही. ट्रॅक्टर आहे म्हणल्यावर घरात ट्रॅक्टर येतोय. अरे द्यायची की पार्टीला का, म्हणजे तुम्हाला पार्टीशिवाय दुसरं काय येत नाही का? काय मी म्हणलो काय अरे चांगली गोष्ट आणणार आहे म्हणल्यावर पार्टी झाली. अरे देणार पार्टी देणार पेड देणार, पण उद्या सगळे नवे कपडे घालून यायचं बरं का? नवीन ट्रॅक्टर काढला काय? नवीन ट्रॅक्टर. भाऊ काय म्हणलं माहितीये का? भाऊ म्हणलं 2-3 दिवस ट्रॅक्टर साठी फिरत होतो मी. कशाला रे म्हणलं लोकांच्या दारात जात असतो, नाकात मुती ओलाय काय माणसांच्या. नवीन ट्रॅक्टर आणतो म्हणले तुला, काम बी होईल घरचं आणि 2 पैसे मिळतील बी बाहेरचं. काय कुणाला मस्का लावायचं काय गरज पण ट्रॅक्टर घेता नाही हप्ता बिप्ता टायमिंगला बरोबर का, नाही तर तुला माहित आहे का रे हे असं कुचकं बोलत असलं ना येऊ नको ट्रॅक्टर. अरे गावातले कितीच लोकांचं ट्रॅक्टर ओढून नेलं म्हणून म्हणलं. गावातल्यांचं नेणार तुझ्या घरात ट्रॅक्टर आला का माझ्या घरात ट्रॅक्टर आला काय? अरे आपलं बांधाला बांध तेवढे. तुझ्या बांधाचं नांगराचं असलं तर रुपये मोजायचं बरं का, नाही तर न्याचाल फुकट. तुला लोना नाही भाऊ तो ट्रॅक्टर घ्यायला लागला काय भानगड आहे. बरोबर आहे, उद्या म्हणतोय ती खरं आहे, पण उद्या त्याला कष्ट करावं लागतं. कष्ट 5 एकर नाही. मी एकदा सुद्धा नांगरट करायला ट्रॅक्टर लावला ना मित्रांनो, पाठच उठायचो, हातात टिकाव घ्यायचो आणि 5 एकर रान एकटा खंदायचो टिकावानं, आणि मग त्यात लागण ऊस आम्ही करायचो, पिकं जोमात आणायचो. म्हणून आहे ना, म्हणून बघता बघता तुमच्या डोळ्यासमोर आम्ही श्रीमंत झालो. कष्ट का लागतं मित्रांनो, कष्ट नाही. म्हणूनच भाऊने इतके दिवस बिगर लागणार ठेवलं तुला बरं का. हा एकटा नाही करायचा ना. भाऊला बी माहित होतं गणाच्यात काय ताकद आहे. लक्षात बरं का ना. ट्रॅक्टर आणला का नाही, माझं पहिलं तेवढं 1.5 एकर पहिल्या झटक्याला नांगरून टाक. नाही 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 नाही. अरे त्या खडकात कुठं ट्रॅक्टर चालतो का? तुझ्या 1.5 एकरात सगळा खडकच आहे. उद्या किती वाजता जायचं सांगा नाही. लवकर उठायचं सकाळ. किती वाजता? साधारणतः 8ला जायचंय आपल्याला. 7लाच या. सगळी माझ्या मागे जिकडे ट्रॅक्टर जाणार तिकडे जाणार. काय रामभाऊ 3 तास झालं बसवलंय, आता ट्रॅक्टर येईल मग येईल. गाणं मला 10च मिनिटात पोचतो. अरे पण त्याच्या कशाला पोराच्या हातात द्यायचा, ते पोर आपिशा पाहायचं. या तू मला घेऊन जायचा, आपण नसता शोरूम मधनं बाहेर काढला. हितनं पुढं ऐकत नाही माझं काहीतरी, तू माझ्या डोक्याला ताप करतो. अरे बाळू हितनं पुढं तुझ्याच ताब्यात आहे. सुभाषराव, बाळाशिवाय आपला कुणा विश्वास नाही. आम्ही रामभाऊ तुला आता सांगतोय, उधार कोणाचं काम करणार नाही. रोख गाणाला फक्त ट्रेन कर पटकीन. गाणार मी करतो ट्रेन, नको काळजी. थोडं तुम्ही काय केली, सासरवडीतल्यांनी ट्रॅक्टर पाठवून दिलाय आणि नेमका तो पण थोड्या जेवण पाठवून दिला तर घाला आमचा राव मग ट्रॅक्टर. त्याचं लोणचं करा. आणि सुभाषराव, या सुभाषरावला मी देणार ना, नाही त्यांचं सारखं असं टापलिंग द्या आणि कल्टिवेटरची पट्टी द्या आणि रोटावेटर द्या, अवजारा द्या. एक हाती राहणार बाळासाहेब. एकदा तुमच्या ताब्यात आला जावा पुसळ मध्ये करणार नाही. मी त्याला सांगेल की रामभाऊ नाही तर मी त्यावेळी तुझ्या अंगावर फेकणार. माझा निर्णय भारी घेतला. ह्या ट्रॅक्टर धंद्यातली माहिती बाळासाहेबांना चांगली. गाण्याच्या बरोबर शक्यतो 5-6 महिने बाळासाहेबांना ठेवा. लगेच ट्रॅक्टर पोरले अर्घ्या करत माझं ऐकत नाही. तुम्ही सांगा की समजून धंदा कसा करायचा असतो. सांगतो की आणा तुम्ही पण सांगा. कानठळ आणून सरळ करायचा. ऐकत नाही ती पोर, ऐकलं मला पहिलवा नाही ती मार बिरल कुठे. तसं कसं मारल?
अरे खानदान तुमची चित्री रामभाऊ. अरे जाऊन द्या रे जाऊन द्या रे जाऊन द्या रे आला 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 कस काय कंडा नाही अरे नवीन आणलं नवीन एका दिवसात गावात. अरे हाय का नाद करायचा नाही नाद. अरे नाद करायचा ना आपल्या एका दिवसात नवीन. ए गावात एक नंबर आणलं. कस काय काका नवीन आणलं नवीन. अरे ट्रॅक्टर वाल्या स्टेरिंग वाल्या ब्रेक लावून थांब जाऊया चौबल शीट रे राम 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 जाऊ चौबल शीट रे राम राम राम. आणलं नवीन बर का. आला 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 भाऊ काय ट्रॅक्टर आहे बाई. त्यावेळेस रामभाऊची कुणी उडवल गावामध्ये टर त्यावेळेस रामभाऊ त्याच्या अंगावर घालणार ट्रॅक्टर. सुनो 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 गाववालं. अरे भाऊच्या मनात आलं एका दिवसात ट्रॅक्टर गावात आणलं. आले रामनाच्या मना ते कोणाचे काही चाले ना. ये बाळा वा आता का ना वा 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 काळजीच मिटली. आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या. भाऊ आता जातो आणि 5-25 एकर नांगरून देतो लगेच. त्याच्या आधी रामभाऊ पूजन करून घेऊ अण्णा. सुभाषराव हे पोर जर रामभाऊ असलं तर मी ट्रॅक्टर चालवणार नाही. म्हणजे नाही नाही मला जमणारच नाही ट्रॅक्टर तुम्हाला कोण म्हणलं चालवा म्हणून? हे का ना तुझा हात साफ नाही झाला. एक मिनिट महत्वाच्या सूचना तुला द्यायच्या राहिल्यात. बाळूला ट्रॅक्टर नांगरणी कल्ट्युटर मारण्याचे अनुभव आहे. त्याच्या हाताखाली 5-6 महिने तू काढ मगच तू ट्रॅक्टर चालव राहणार. ह्यांच्या हाताखाली मी दिवस हो अरे गाणा बाकीची कुठली वाहनं चालवणी सोपी ट्रॅक्टर म्हणजे राहायचं दूध आठवल तुला. बरं ठीक आहे कडे अशी फिरली ना नांगरतात चाक फिरल्यावर ना. बरं चालतंय तुम्ही म्हणताल ना तसं करतो. पण पैसा पाणी हिशोब आहे ना हे सगळं मी बघणार भाऊ. तू बघ फक्त त्याच्या हाताखाली गायडन्स घे. घेतो घेतो अण्णा ट्रॅक्टरचं घरी जाऊन पूजन करून घेऊ आले. झालं पाहिजे. ओरळून जाऊ नका चुलत पुतण्या दोघं कर्जाव घेतलाय काय फोकाट बक्षीस नाही ओ शाणे. नीट नीट कवायच राहून द्या. ए बाळ्या कर्ज पण आम्हीच करणार फेडणार पण आम्ही. तू वराला वाळू लावू नको. एक काम कर ओ सुभाषराव ह्याला मुस्कुटो करा ए, शुभ दिवस आहे. पूजन करून घेऊ पूजन नंतर पूजन घेऊ. ज्या लोकांनी माझा गावात अपमान केलाय त्यांच्या उराव बाळू गावात ना एक चक्कर मारून आण. जा पोरांनो जागा ना. ऐकत नाही अरे तुम्ही बसता खाली बसतो. चला तुम्ही बसा कळलं चल. का आम्ही बी कशी किंमत देतो लोकांना ती. सुभाषराव बघू द्या यांना गावात जावायचं तुमच्या असं. नवीन लक्ष्मी पूजा पाहिजे होती. अण्णा असू दे की लक्ष्मी गावात फिरून येऊ दे. ह्या बाजूला या तुम्ही. अरे गे लगा लक्ष्मी लगा पाय तसं देतोय. ए गाणा नीट बस. तुला अक्कल आहे घर लक्ष्मी पायाचा चाकाव पाय देतात का? टायरवर बसू का? होय खाली ह्याला घरी घेऊन जातो. नाही जा. बस ते जा. बस मागणे का ना मागणं मागे जा. अरे आपलाच आहे की. काय तरी बाळासाहेब लवकर या मग आम्ही थांबतो तिथं पूजन वगैरे करून घेऊ. बरं. आवाज पूजा करू रामभाऊराव. सरपंच पार्टीचा कोण दिसला असा घरा फिराव. मी बघतो काय करायचं. अण्णा, किती जावायला माझ आहे. भाऊ 5 मिनिटं ह्यांना खाली उतरावा. सरपंच पार्टीच्या हागावून घालतो. ए, जा. एका ठोक्यात नाकच चेबीन का नाही. बरं धंद्याला लागायचंय. चला लवकर. कशाला कोणाच्या उराव आणि विसरू नका मी मालक आहे म्हणून. काय काय पोरांनो इज्जत द्यायची व्यवस्थित. जमतंय का बाळू बसू रे. रे चला चला. तुला बोंबलेर काय चालतो? ए शण्या ए चल निघ. पुढे बघा पुढे. अहो रामभाऊ अण्णा खरं तर अगोदर पूजून घ्यायला पाहिजे होता. नवीन लक्ष्मी पूजाची प्रथा असती. हे बघा कसं काय जावयांच्या दिसतंय? डोक्यात नुसती ईर्ष्याच असती. कुणाचं ऐकतंय का तवा ही. सुभाषराव बघू द्या. मला सहकार्य केलं नव्हतं. तुमचं पण डोळा असं मोठं झालं का नाही. नाही मी आल्याला सांगितलं का नाही ट्रॅक्टर तुम्ही छान घेतलाय. कसं काय हा कसं काय हातात चला अण्णा दिसतंय? बसतो तोपर्यंत ही कधी चक्कर मारून येतील. येतील तोपर्यंत गावातून फिरून. जाऊ सुभाषराव मी बी. नको नको तुम्ही गेल्यावर जास्त काहीतरी वाढेल. वाद वाढाव चालतो. चला.
ह्या ग्रामसभेला ठराव मान्य करायचा, सगळ्यांनी एक एक झाड लावलंच पाहिजे. झाड लावू, पण मराठी शाळेचा पट कमी होतोय, सगळी इंग्लिश मिडियमला चालली. ते आपणच ठरलं पाहिजे ना की ग्रामस्थांनी आपले विचार केला पाहिजे किंवा आपण ठराव घेऊ ना. मराठी मीडियमची सगळी पुढे चालली आता. मारायचा विचार आहे काय आम्हाला? माझ्या मित्रांनी ट्रॅक्टर आणलाय रामभाऊने, ते म्हटलं आनंदाची बातमी सांगावं तुम्हाला. बाकी काय नाही. म्हणजे आमच्या अंगावर घालून आनंदाची बातमी. बरं का सरपंच, आपला नाद कोणी करत नाही. नाद केला ना आपण डायरेक्ट पुराच करत असतो. आपली आपला शुभ दिवस या लक्ष्मी दाजी वाघ ते वाघच असतो. वाघ म्हातारा झाला म्हणून गावात खात नाही. कुणाला बोलतोय काय? अर्थ मलाच बोलतोय. तुम्हाला नाव घेऊन बोला. सरपंच दाजी पाया पडते हप्त्यावर ट्रॅक्टर आणला तर हेलिकॉप्टर आणलं का निता उडतोय. अरे बघतोयस काय रागानं? ट्रॅक्टर आणलाय वाघानं. आलाय ना कसं जाणार हा ट्रॅक्टर? बर 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 असाच लावतो बरोबर तुझा कार्यक्रम. असा आणलाय ना तसाच नाही लावला डहाळानी तर बोल. जानला भावात त्याच गेला भावात. भावात नाही माझ्याशी नडलं ना त्याला बराबर त्याचा नाही कार्यक्रम लावला ना. संजू माझं नाव बी संजू शेट आता बघ उद्यापासून ती कशी आता आपल्या पुढे नाचतील. काय नसते धंदा तर पाहिजे. लका धंद्यात आम्ही आहे का ते होय. नवीन नवीन नवरी ती कशी नांदून द्यायची का न नांदवायची हे आम्हाला कळतं सरपंच. तुम्ही नका काय करू. 9 दिवस 10व्या दिवशी बरोबर जाते माहेराला परत हाय अशी. चला चला आणला बर का या ड्रायव्हरला थोडं लाव पुरी. या ड्रायव्हरला पूजा बस बस. कुठे गेलता? तुला सांगितलं ना आपल्याला ट्रॅक्टर आणायला जायचं होतं म्हणून. बरा बस चल घरी. बस बस बस. मला आनंद आहे पण माझ्या मागे लय काम आहे लागा. माझ्या मागे काम आहे. अरे आधी तू ट्रॅक्टर मध्ये बस. अरे का नाही माझं एकतर माझ्या मागे लय टेन्शन आहे. हो बघ मी शरणाला लागलोय गोटा करायला. मुरम ठरावला होते तर 1000 रुपयाला ट्रॅक्टर मिळाला. एकतर आता आपला हक्काचा आलाय तर मग तुला देऊन टाकतो. टाक ना खेप. मग 300 रुपये रोख दे तुला. काय 300 रुपये? अरे पूजायची अजून आम्ही राईट मारायला गावात पूजला नाही अजून ट्रॅक्टर. का मालक मी का तुम्ही? अरे पण अजून पूजा नाही केली. रामभाऊ काय म्हणाल मला? येडे बिडे काय भावाला उलटा आनंद होईल. अहो पहिली लक्ष्मी ती दारात. अरे ते आलेले थोबडेल मला. बाळू का तुमचं कसं झालंय माहिती का? देवाला द्यायला आणि पदर ना घ्यायला. अरे पण पूजून दिला का नंतर दादाच करायचा आहे आपल्याला. आज नको माझा ऐकला का? आम्ही त्याला सांगला मावळा काय पण गाना बाळू काका म्हणते ती खरं का पूजलं पाहिजे. अरे पूजा बिजा नंतर करू ना. धंदा कसा करायचा ना मला नका शिकू बाळू काका. गाना लक्ष्मी चालू नाही त्याला का? उद्या टाकलं असतं की उद्या उद्या काय करायचंय तेव्हा? आणि आज काय होतंय त्याला? आजच आजच पूजाच्या आधीच काय असेल ती. अरे म्हणजे आली लक्ष्मी सोडायची वेळ आम्ही. मग पहिला घासाला खडा लावून घेऊन नका. हा आता कसं बोलला? अरे सुरुवात ह्याच्यापासून करू ना. बघता बघता अशी कामाची लाईन लागल आपल्याला. बरं असं मुदार म्हणतोय का? रोख पैसे द्या. रोख पैसे मुक्ती बघ. रोख 300. मग काय करायला अडचण नाही. 300 रुपये देतोय बाळू काका आपल्याला. 300 ट्रॅक्टरवाल्याला 1000 द्यायचा आला गणाला. ती तुला अक्कल आहे का? नाही अक्कल आहे का तुला? बरोबर बोलतात बाळू काका. त्याला 1000 रुपये. गाण्या 1000चं काम झालं ड्रायव्हरला 200 तसलं जमत असला ठेवण्याचं तुमचा तुम्ही चालवा. अहो लगे 200 वय. आधी काय करू? आधी अख्खं पैसे घेऊ आणि भाऊच्या हातात देऊ आणि मग त्यातनं काय भाऊ तुम्हाला 200 देऊ द्या 400 द्या मला काय करायचं. पण भाऊ कसं खुश होत त्याला हे मला पहिले बघू द्या. अरे पण नाही बाबा डम्पिंग नाही आपल्याला ट्रॅक्टर. मग तुम्ही कशासाठी या? तुम्ही कशासाठी या? गावभर फिरा कोणाचा बी डम्पिंग आणा आणि जोडा आणि टाकू की खेप. रोख पैसे घ्या लगेच. रोख पैसे. रुजा ती बाळू काका म्हणते तेवढ्यात नाही परवडतला का? मग नाही 2000 रुपये द्यावा लागतील. 2000 रुपये कुठं असतं तेव्हा?
अजून तुमची उतरली नाही काय? दुसऱ्या 1000 टाकतोय आपल्याला 2000 खास देऊ. हो का शेवट मी सांगतो माझ्याकडे 500 रुपये ते 500 रुपये देतो रोख ती बी बरं, 700 दे. हो. नाही नाही असू दे बाळका असू द्या. पहिलीच लक्ष्मी डावला. हा गाना पटकन लगेच तिथं डंपर घेऊन ये. ट्रॅक्टर पैसे देऊ पैसे खिशात लगेच ड्रायव्हर करते की ठेव की ये मालक तुम्ही कमी बाळका तुम्ही जा. हे जावा चला उतरा खाली बाळका जा डम्पिंग जोडून आणा पटक्यानी. बरं जावा अरे का मारला का लय रामा मारायला का मला आलेल्या चटकन मोर मानून टाक पण दर तुझं पैसे नाही. एवढा रुबाब गाजवू नको. माझ्याकडे दे की पैसे बाळका तुमच्याकडून पडते आज तुम्हाला असू दे मी आहे. चला इकडे ए लगा काम पहिला अरे काम मिळलं काम मिळलं का पहिल्यांदा आल्या बघा पायगून. इकडे लावा लिवस आणा 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 मागव माझा चांगला बरं बरोबर तू नाहीतर बघा येऊ द्या उद्या मागे सरून घ्या. गाना माते तिकड लावू नको मोर माव लाव की इथं. अजून थोडं मागे येऊ द्या लगेच पटकन रामभाऊ वाट बघत असेल. अरे चला मशीनवाल्याला टाक म्हणा बकेट 5-5 मशीनवाले टाका की लवकर फटक्यानी. लक्ष्मी आली की पहिल्यांदा आली खेपला. आज चोर बाजार चालू झाला म्हणायचं. नाही लक्ष्मी अशीच लावावं लागल आपल्याला. अरे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे. मला प्रतिस्पर्धी झाला तयार म्हणजे मग माझा कसं होईल त्याचा कार्यक्रम लावतो मी. चला बसा तुमचे जन नाही काय व्हायचं तुम्ही ग बसा. हा सरपंच नमस्ते. मागे भाऊसाहेब नमस्कार. चेअरमन नमस्ते. नमस्ते नमस्ते भाऊसाहेब. संजू मेंबर काय आज विशेष बोलवून घेतलंय मला इकडं? कामच तसं होतं. काय झालंय माहिती का संजूने सकाळपासून जे काही नाद धरलाय ना ते नाद पुरा करायचाच म्हणतोय. बोला ना काय म्हणताय? माझ्या डोक्यालाच एकदम लय डोकं दुखायला लागलंय माझं. काय झालंय माहिती का संजूशीच बोला. संजू शेठ बोला ना. काय नाही भाऊसाहेब आता तुमचं ऐकलं बरेच दिवस वाहनं बंद आहेत म्हणलं संध्याकाळी आपलं चाळणी जोडावं आणि 20 ब्रासची ऑर्डर आहे 10 ब्रास आज काढतो आणि उद्या 10 काढतो. काय अडचण आहे तुम्हाला? वाळूच की मग 20 ब्रास लागणार आहे का? काय अडचण नाही. तहसील मध्ये जाऊन चलन काढले का? नाही ते कशाला काढायचे भाऊसाहेब? अहो ही तसं परस्परच काढायची चालली होती पण मी काय म्हणलं शासनाच्या पुढे जायला नको डायरेक्ट भाऊसाहेबाला फोन करा म्हणून तुम्हाला फोन केला आणि बोलवून घेतलंय. काय झालंय माहिती का मधल्या 3 दिवस पावसामुळं फुल नदी भरली होती. आता थोडस पाऊस कमी झालाय नदी थोडीशी खाली 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 चालली. सरपंच चांगला आहे. सरपंच मी काय सांगतोय ते ऐका. विदाऊट चलन काढता वाळू मुरुम काय त्या ठिकाणी उपसू नका. तुम्हाला मागचा अनुभव आहे ना संजू मेंबरचा ट्रॅक्टर पकडलेला. विनाकारण राजकीय वातावरण गडूळ करू नका आणि मला काय त्रास करू नका. आणि मग भाऊसाहेब तुम्ही बी कशाला एकाला बाबू एकाला कार्ट करताय? काय काय केलं? ह्यांचं दिसतंय. थांबा काय करताय? काय केलं गावात काय चाललेलं माहित नाही. आता काय तुमच्याशिवाय काय कळायचं? आमचं ट्रॅक्टर नदीत गेलं की लगेच 10 मिनिटाला हजर होता तिथं. आमची वाहनं तुम्हाला इथं उभं राहिलेली दिसते ती बाकीची वाहनं चालत ती भाऊसाहेब तुम्हाला दिसत नाही का? पण कुणाची येते? कुणाची? रामभाऊचा नवीन ट्रॅक्टर आलेला डायरेक्ट मुरुम घेऊन चाललाय. रामभाऊन कधी ट्रॅक्टर घेतला? भाऊसाहेब म्हणजे ही झाकून दूध पिले का तयार राव? चेअरमन काहीतरी आता बोलण्यात अर्थ नाही. काय असेल ते मला नीट सांगा. काय कुठे त्याचा काय ट्रॅक्टर घेतला कधी घेतला? जाऊन गाडगला पावणारातले नाही. बस
दूध का दूध आणि पाणी का पाणी समोरासमोर दाखवतो तुम्हाला. चला मुरम भरताना डायरेक्ट नाव घ्या की काय भेटता काय तुम्ही? मी कुठे बोललो? रामभाऊचा ट्रॅक्टर सांगितलं ना. आपली वाहनं भाऊसाहेबांनी बंद केली ती. तुम्हाला नाव घ्यायला काय होतंय? संजू मेंबर हा नाही ती काय आता आरोप करू हा नका. बघा. जर त्या ठिकाणी ट्रॅक्टर सापडला तर मी 100% कारवाई करणार. आणि तुम्ही नाही कारवाई केली हा. तर संध्याकाळी हीच वाहनांना देत असणार. असू दे ना. वाहनं नदीत जाऊ द्या, डायरेक्ट उपोषण. त्यांनी रॉयल्टी काढली होती का? उपोषण नाही काढली रॉयल्टी. रॉयल्टी शिवाय मी कुणालाच वाळून मुरुम काढून देत नाही. आणि अनुभव आहे तुम्हाला मागचा. शब्द पाळायचा. मी शब्द पाळलाय, तुम्ही शब्द पाळायचा. गावचा तलाठी म्हणून माझ्यावर काहीतरी आरोप करू नका. माझा तुम्हाला अनुभव आहे चांगला. अनुभव आहे म्हणून सांगतोय. मला जे वापरलं ती सिस्टीम तिथं वापर. चला बघूया. चला. पण हे काय मी कारवाई करणार. सरपंच म्हणून तुमची जबाबदारी आहे पंचनाम्यावर सही करायला यावी हे करणार. काय करायचंय? करायची सरपंच करायची. तुम्ही म्हणाल तिथं आम्ही सह्या करतो. हित बी करायची. म्हणजे संजू मेंबर कारवाई करायला लावणार पुढे आम्हाला आणि तुम्ही मागच्या बाजूला आम्ही नुसत्या मागच्या तक्रारी बाजूला. चालणार नाही. भाऊसाहेब आम्ही मागच्या बाजूला नाही, आम्ही तुमचं ऐकलं का नाही? वाहनं जागेवर ठेवली का नाही? मग तुम्ही दुसऱ्याला कशाला काय दंड करून देताय? खरं तुम्ही कायदेशीर कारवाई. चला तुम्ही तिथं काय असेल ती कारवाई करायची. चला चला दाखवतो. दाखवतो. चला चला चला. कशाला टाका जायचं गाडूला पोहायचं? चला पटकेने. चला 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 बसा. काय चाललंय तिकडून करा ट्रॅक्टर. काय चाललंय? काय नाही मुरमाची खेप टाकतो या. मुरमाची खेप. हो हो. दिवसा डावळ्यात दरोडा दरोडा चलन बिलन काढले का काय? बाळासाहेब ट्रॅक्टर कोणाचा आहे? रामभाऊचा. पाया पडायचं. पाया पडायचं नाही. ऐका या नवा आणला आता ट्रॅक्टर गुरांना मुरुम टाकायसाठी पाया पडू साहेब. पाया का पडताय तुम्ही? साहेब मी पाया पडतो. विनवण्या करून चालणार नाही. जे काय आहे ते कायदेशीर कारवाई होईल. ट्रॅक्टर एवढ्या डम्पिंग एवढ्या तहसील कार्यालयात घ्यायचं. एवढ्या गुन्हा नोंद होणार. साहेब पाया पडतो राव. पहिले मी ते तलाठी म्हणजे बाप असतो तुला माहिती का? बरोबर आहे की पण मी बोलू का थोडस? काय उद्या वाढू गप केतो. मी पाया पडतो साहेब. माझ्या मित्राने आता आणला अजून घरी पण पुजाय नाही नेला. अजिबात चालणार नाही. फुग बिग लावून रिबनी लावून तुमचं चाललंय चोरी. अहो आता नवा आणला शिरूम मधनं. हो अहो काय झालंय माहिती काय? हे आमच्या उज्जैन आहेत ना, ह्याच्या गुरांना नाही कमरेत खड पडल्यात म्हणून नुसतं एक थोडस घेतला होता माल. 2 काम्याला घेतलं. म्हणजे तुमच्यात ही पण सामील आहे ती. कोण? ही पण सामील आहे. आम्ही बघा तुम्ही गप तू उद्या वाढवू नको लागा. बाकीचं काय आता फोन मी पाया पडतो साहेब. फोन बिन काय नाही. पहिला ट्रॅक्टर तिकडे पोलीस स्टेशन. एक मिनिट इकडे फक्त. अजिबात चालणार नाही. हॅलो भाऊ. हा बंधाऱ्यापाशी लवकर या. अहो तलाठीने आपला ट्रॅक्टर धरलाय आणि तो पोलीस स्टेशनला चालवलाय त्यांनी. लवकर या फक्त. हो 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 या. मी पाया पडतो राव. माझं राव थोडं. बरं का थांबा तुम्ही. काहीच बोलू नका अजिबात. मी मिटवतो माझ्या पण. कोण रे तू? काय तर चाललंय मागवायचं पहिलं. जी काय होईल ते कायदेशीर होईल. 500 भ्रष्टा दंड करणार आहे आता तुला. 500 भ्रष्टा? हा. अहो पण मी काय म्हणतो, आपण घरी चला. काय असेल ते बसून मिटू. तू म्हणजे रामभाऊच्यावर बोलायला लागला का आता? एकदा का खुटी बसली ना महसूल विभागाची मी पाया सुटायची नाही. मग ऐका घे बाळासाहेब जे काय असेल ते ट्रॅक्टर घ्यायचा आणि तिकडे पोलीस स्टेशनला यायचं. आमची चूक झाली की मी म्हणतो की मी चूक झाली आमची. याला बोलायची अक्कल नाही. माझी चूक झाली. बोला की तुम्ही राव सरपंच. मी पाया पडतो राव. नवा ट्रॅक्टर आहे चेअरमन राव. मी पाया पडतो सगळ्याच्या. काय करू शकतोय आम्ही आता? हो काय शेत नाही आम्ही तरी काय त्याच्या पुढे वय. अहो तुम्ही सांगा आणेल ही सुद्धा चोरच आहेत. रात्री ऐकून घ्या. आम्ही चोर आहे ना. हे गावलाय ना मुद्दे मारा सकट. हे पहिल्यांदा न्या. आमचं काय म्हणणं? चोर कोण आणि साव कोण हे तुम्हाला कळलं लगेच. गप की पाय तुझ्या पाया पडो काय चेअरमन. तोंड बंद कर की. कशाला फोटो काढतो. काय झालं? काय भानगड आहे भाऊसाहेब? रामभाऊले तापू नका. ही काय केलं? ट्रॅक्टर घेतलाय, फुगं लावल्यात, रिबनी लावून लगेच तुमची मुरुम उपसाय सुरुवात. मुरुम उपसाय? हा मग काय कोणी मुरुम उपसाय आले?
बाळासाहेब आहे घेऊ आहे. मी म्हणत होतो या माणसाच्या नादी लागू नका रामभाऊ. माझं ऐकून घ्या राव. बाळू काकाची काय चूक नाही. गाण्यानंच आणलंय. बाळू काका म्हणत होते घरी चला ट्रॅक्टर मारून काय उपयोग आहे? कशाला आणलं इथं मुरुम? अहो मी म्हणत होतो पुजाय न्यायचा ट्रॅक्टर. तर बरं ऐका की माझं काय म्हण आहे. मग आमची चूक झाली भाऊसाहेब. आता ट्रॅक्टर पुजायला आपण पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला म्हणजे मग पोलीस काय मोगलाय लागले का? सावकाश बोला. पोचला बी नाही ट्रॅक्टर. मिटवत आणलंय आम्ही राव. ऐकत्याला साहेब शांत बसा राव. आणि पिलावळ कशाला आली? ट्रॅक्टर घ्या पोलीस स्टेशनला. तुमचं काम करा. तुमचं काम करा. शासनाचा माणूस आहे. तुम्ही तुमचं काम करा. ट्रॅक्टर पोलीस रामभाऊला आवाज चढवायचा नाही. सगळ्या गुन्हा दाखल होते. भाऊसाहेब आवाजच रामभाऊचा मोठा. एक मिनिट. सरपंच संजू मेंबर सांगा की राव तुम्ही माहिती काय मुरुम होणार आहेत का? मी त्यांना सांगितलं तुमचं काय काम असेल ते पूर्ण करा. आम्ही काय बोलणार आहे? लक्षात आलंय माझ्या. अरे मुद्दाम केले गेम केले तुम्ही. आणि तुला ओ बांधू नका. माझी काय चूक नाही. गाणं म्हणला खेप द्या उद्याला. मला काय कळतं? पळा तिकडे पळा. चक्कर मारा. त्या माणसावर म्हणत होतो विश्वास ठेवू नका तुम्ही. भाऊ तुम्ही संस्कार दिलात का नाही मला? एकमेका सहाय्य करू म्हणून त्या उद्याच्या गाया पाण्यात होत्या म्हणून म्हणलं मुरुम टाकून. लय भाषण ठोकू नको. सुभाषराव तुम्ही तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. तुम्हाला काय घटना घडली माहितीये? पहिला येऊ ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घ्यायचा आणि करून जे विषय संपून तहसीलदार साहेबांचं माझं किती संबंध आहे तुम्हाला माहित आहे. तरी तुम्ही माझ्यावर कारवाई करायची भाषा करता. ती बघू तिथं काय असेल ते संबंध. रामभाऊ त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करतील. आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. चूक आपली. अण्णा मिलिटरीत होताना कुठेही तुमची ओळख जावयापेक्षा माझी लय ओळख आहे. पुढं कुणी मोठं नाही. बरोबर आहे अण्णा. चूक जर झाली असेल आमच्याकडून तर ती काय दंड होईल ते आम्हाला मान्य आहे. घेतो कचेरीत घेतो ट्रॅक्टर घेतो. तुला काय काय झाले ऐका की पहिल्यांदा झाले चुकून झाले. आम्ही माफी मागतो. कारण ही माणूस मुरुम वाहणारा नाही मुळात. त्याला काही घाय झाली का? तुला मस्ती आली का रे? ह्याच्यासाठी काय आता धामा माझा काय 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 ती पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर घ्या म्हणते तर तुम्ही घेऊन चाललाय. तुमचं बोलून झालंय. पण पोलीस स्टेशनला तुमच्या चुकीमुळे जावं लागतंय. झालं ना तुमचं बोलून. काय झाली काय तुला लय पोलीस अरे स्टेशन गप्पाला काय तुम्ही जावा बोलू नका. तलाठी अण्णा साधारण किती दंड होईल आम्हाला? होईल की साधारणतः ₹1,00,000 दंड होणार आहे. फक्त ₹1,000 कमावला नाही. पूजा नाही. अरे कपके फक्त ₹1,00,000. फक्त 1.5 लाख टाका. भांडू नका. ₹1,000 मी करतो सगळं व्यवस्थित. तू कर. ₹1,000 आणून 1.5 तास नाही झालं. मी सगळं व्यवस्थित करतो. ह्या माणसाला आवरा नाही तर घरी घेऊन जा. मी ट्रॅक्टर घरी आणून देण्याची मतलब. रामभाऊ तुम्ही शांत बसा. टाका 1.5 लाख. 1.5 लाख. 1.5 लाख. आता मला सांगा तुम्ही ट्रॅक्टरवर 1.5 लाख दंड टाकणार का मागच्या डम्पिंग वर टाकणार? दोन्ही टाकणार. काय संबंध आहे? मुद्देमाल सापडला. मुद्देमाल बघा बरं. ट्रॅक्टरचा डम्पिंगचा संबंध आहे का कुठं? बघा की हातभर अंतर आहे दोन्ही. हे काय माझ्या ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करायची काय कारण आहे? डम्पिंग इकडे ट्रॅक्टर इकडे. बाळासाहेब मला आता लय तुम्ही शिकवू नका. काय इथं मुरुम भरलेला आहे. डम्पिंग जाग्यावरती आहे. इथं मुद्देमालाला इथं ट्रॅक्टर पण समोर आहे. एक मिनिट. आपण बाळासाहेब आपण ट्रॅक्टर खरेदी केलाय. ही डम्पिंग कोणाचं आहे? संजू मेंबरचं डम्पिंग आहे. संजू मेंबरचं. हा काय झालं? संजू दाजीचं पोरगा आलं म्हणलं बाळू काका डम्पिंग राहून बसलंय आणि माझं वडून द्या तेवढा बाहेर म्हणून आलो. आणि जोडलंच नाही मी अजून. जोडलंच नाही भाऊसाहेब. बाळासाहेब आता तुम्ही शांत बसा. डम्पिंग कुणाचं आहे? हे संजू मेंबरचं. माझं संजू मेंबर तुमचा आहे? माझं. ट्रॅक्टर कुणाचा आहे? रामभाऊ तुमचा. रामभाऊचा आहे. पण जोडलाय का इथं? ट्रॅक्टरचा तेल मात्र संबंध नाही. तुम्ही आता शांत बसा. संजू मेंबर डम्पिंग तुमचा आहे. तुम्हीच म्हणताय आता याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दंड किती झालाय? दंड भाऊसाहेब दंड किती झालाय? दंड आता 1.25 लाख मी सांगितलं होता. बाळासाहेब म्हणलं 1.5 लाख. आता किती दंड करायचा? आता आपण सगळीच पंचनामा. 1.5 कोटी दंड झाला पाहिजे. मध्ये बोलायचं
1.5 कोटी दंड झाला पाहिजे. मुद्देमाल घावलेला आहे. आजपर्यंत 1.5 वर्ष झालं सगळे नदी उपासली, घरदार बांधली, बांगला बांधलाय. मी 100 वेळा कारवाई केली, पण मी काय म्हटलं ही गावातलीच माणसं आहेत. तुम्ही लय तापलाय. 125 वर्षापासून म्हणतात त्यांचं वयच 50. कदाचित त्यांच्या पिढ्यानपिढ्या हा चुकीचा धंदा ते करतात. आज कारवाई झाली पाहिजे. ऐका भाऊसाहेब, काय झालं माहितीये का, आता मी मध्यबिंदू साधतो. काय झालंय, रामभाऊ मुळात पहिल्यांदाच ट्रॅक्टर घेतला, तो शेतीतल्या व्यवसायासाठी घेतलाय. आणि ह्यांना एकदा दंड झाल्यापासून ते परत नदीकडे कधी दिसले नाहीत. आता काय झालं, हे गावचं राजकारण, गटतट राजकारण, हे नेमकं हित आता मध्ये आलं. या दोघांच्या काय चुका नाही त्या, फक्त आता हिथं काहीतरी वचपा काढायचा प्रयत्न चालला होता. दोघांच्या चुका आहेत रामभाऊ. चुका कशात? माझं कशात? तुम्ही तिथं होता, ट्रॅक्टर गावात फिरवायला लावला. गाण्याची ह्याची नाही, गाण्याची चूक आहे. गाणा मांडा आम्ही काही चूक नाही अध्यक्ष. सुभाषराव, आता तुम्ही काय लय फिरवा फिरवी करू नका सगळी. आणि जी काय झालंय घडलंय ते डम्पिंग कुणाचं असेल, ट्रॅक्टर कुणाचं असेल, त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा. माझ्या ट्रॅक्टरवर कसा गुन्हा ते दाखवा ना भाऊसाहेब. नाही नाही, ट्रॅक्टरवर गुन्ह्याचा काय संबंध आहे? जगातला कुठला तहसीलदार बोलवण्याचा, कलेक्टर साहेबांना बोलवा. हातभर अजून इथं काय दंगा करून तुम्ही काही करू नका. जे काय असेल ते पोलीस स्टेशन आपण दाखवा की ट्रॅक्टर डम्पिंगला जोडलेला. थांबा रामभाऊ, तुमचे भाऊसाहेब परत एकदा माफी मागतो. ह्या दोघांची काही चूक नाही. हे मुरुम आहे ना, हाय असं आम्ही ओतून देतो. फक्त एवढ्या वेळ संधी, फक्त एवढ्या. सुभाषराव, तुम्ही माफ करसाल, बाळ्या माफ कराल, तलाठी भाऊसाहेब माफ कराल, रामभाऊ नाही ना मी गुन्हा दाखल करेन. मी म्हणतो भाऊसाहेब, आम्हीच फोन केलता ना, आम्हीच माफी मागतो आणि आम्हीच कारवाई थांबवा असं म्हणतो. आम्ही आमच्या राजकारणापोटी तुम्हाला केले. तुमच्या मनमानी चालतं का प्रशासन? कधी फोन करायचा आणि कधी माफी मागायची? नाही नाही, कारवाई झाली पाहिजे. असू द्या, मेंबर रामभाऊचं ट्रॅक्टर आणि संजू मेंबरचं डम्पिंग आहे. दोघांच्या कारवाई करतात. फरक पडतोय. ट्रॅक्टरवर होतच नाही कारवाई. अंतर बघा इथं. काय राहू द्या, माफी मागतात ना ती. उठं बोलूच नको. मी मागतो ना. रामभाऊ, सुभाषराव, नीट ऐकून घ्या. तुमचं राजकारण तुमच्या पातळीवरती त्या ठिकाणी खेळत जावं. आता एकमेकाच्या नादाने कुणी ट्रॅक्टर आणला तर कुणाला बघवत नाही, आणि जो तक्रार करतोय त्याचा पण इथं डम्पिंग सापडतोय. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना, व्यवस्थित करा ना. अशा चोऱ्या माऱ्या करू नका, एका तक्रारी करू नका. हा, वाळू पाहिजे तुम्हाला, मुरुम लागतोय, चलन काढा तहसील मध्ये जाऊन नियमाप्रमाणे. मुरुम म्हणजे ना, मी कुठं नाही म्हणलं. राष्ट्राची संपत्ती मुरुम वाळू, आमच्या राष्ट्राची संपत्ती. करा डम्पिंग. राष्ट्र संपत्ती तुमच्या घरची संपत्ती उचलायला कशी ते सांगतात ना. चलन भरण मग नंतर काय कसं आहे बाळू सुभाषराव, म्हणजे चोरी करून जायचं गाव आणि रामभाऊवर यायचं नाव, हे खपण मी घेणार नाही. भाऊसाहेब तुमचं बरोबर आहे. जो मुद्दा मला सहित घावलाय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाळ्या, इथं ट्रॅक्टर फिरवायला तर नदीला धुवायला आता काय जोडलेलं आहे का सुभाष? रामभाऊ, तुम्ही फक्त डम्पिंग वरती कारवाई करायला सांगताय. मी डम्पिंग वरती कारवाई करतो, पण त्या डम्पिंग मध्ये मुरुम भरायला ही तुमची सगळी गँग होती ना. उज्जैन आहे, काय संबंध नाही. नका विषय वाढवू भाऊसाहेब, विषय वाढवू नका. इथले इथं अध्यक्ष म्हणते तसं करा. अजिबात बोलू नका तुम्ही दोघं. आणि कुठं मुरुम ना चालवलं तुम्ही? गाण्याने होते वाढवला. माझा भाऊ राहू दे किती. अण्णा, हे तुमचे संस्कार. पोरगा डायरेक्ट वाळून मुरुम भरायला आला. भावनेच्या भरात झाले. आणि संजू शेठ, हे तुम्ही खांद्याला खड्डा आहे, ही तुम्हालाच पडायची पाळी आली. नाही, मीच पडलो आता अण्णान. काय चला चला बाबा. बरं, आता मी तुम्हाला जाहीर तुम्हाला आव्हान करतो सगळ्यांना, याच्या पुढे काम करताना व्यवस्थित करा. आणि संजू मेंबर, राजकारण करताना पण चांगल्या पद्धतीनं करा, जेणेकरून सरकारी अधिकारी कर्मचारी अडचणीत येतील असं काय त्या ठिकाणी राजकारण करत जाऊ. पण मी म्हणतो, जेव्हा काचेच्या घरात राहतो त्याने दुसऱ्याच्या घरावर कशाला दगडी मारायची? हे चोर आहे, मुरुम काढणारा, वाळू काढणारा, काय रामभाऊची तक्रार करायची कारण होती? ते मुरुम तिथं डम्पिंग करा आणि चला जेणे जावा घरी. मुरुम ओतून घ्या. काय कोणी त्याच्या जाऊ द्या भाऊसाहेब, जाऊ.
म्हणजे तक्रार कोणाची काय नाही. आपला ट्रॅक्टर सुरक्षित. पण मला काय मारायचे कारण रामभाऊ लागा तुझे मी ट्रॅक्टर सोडावं लागत मुरुम कोणाच्या घरी चालवला अहो काय झालं रामभाऊ मी म्हणत होतो पूजाही ट्रॅक्टर घ्या घणा म्हणला नाही चालून लक्ष्मी आली 500 रुपयासाठी इथं ट्रॅक्टर डम्पिंगला मी गेलो संजू शेठच्या मंडळीला म्हटलं डम्पिंग मागितलं डम्पिंग पाहिजे त्या म्हणल्या विचार घेऊन जा म्हणून आणलं संजू शेठचं जर डम्पिंग नसतं ना संजू शेठने तुमचा कार्यक्रमच लावला. आपण मुरुम कोणाला उजेच्या आतापर्यंत बसला वेळ तू मग मी काय म्हणतोय मुरुम माझ्या घरी जाऊ द्या ट्रॅक्टर जाऊ द्या पोलीस स्टेशन. डिस्टन्स कसं काय ठेवलं तू? 500 रुपये मी दिले ते 500 ठिकाणाकडे माझ्याकडे 500 रुपये दे माझे. आम्ही काय केलं गपचिबा आम्ही रान छोट्या लावलं माग पिन उपसायला बावला काय माझं लय डोकं वाड्यामुळे मी आज अडचणीत येता येता वाचून तुझा पोरगा अडचणीत आणत तुला. हो एकदा सुटला म्हणून परत सुटत नसता. भाऊसाहेबांनी काय सांगितलंय तुम्ही जरूर रॉयल्टी भरा पण रॉयल्टी भरा चलन काढा एवढं लक्षात आलं ना. 500 रुपये द्या भाऊ. अरे गणा ह्याच्यासाठी सांगतोय बाळासाहेबांना गुरु कर. सॉरी बर का भाऊ. अण्णा बाळासाहेबाचा गुरु रामभाऊ आहे. चला रॉयल्टी भरू आणि उद्यापासून धंदा करू. नाही रानातलंच बघा. ट्रॅक्टर पुजाय घ्या चला. सडवायची ताकद असते प्रशासनाकडं सडवून जाईल ट्रॅक्टर गंजल.